नमस्कार मंडळी. इतका जबरदस्त कार्यक्रम झाल्यानंतर खरं म्हणजे ते बोलणं हे योग्य नाही, पण मला काय वाटतं तेवढंच मी सांगतो की हे जे लोकगीत, लोकसंगीत, त्यातली गीतं, कथा, गाथा, पौराणिक देवांचं आख्यान, कीर्तन, भारूड, पोवाडा, कीर्तन, हे सगळं आपलं सांस्कृतिक ठेवा आहे. हेच आपलं कलाजीवन आहे आणि हे पुढच्या पिढीपर्यंत उत्तम रीतीने पॉवर पॅक्ट असं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने ही सगळी मुलं पोचवत आहेत. ह्याचं मला विलक्षण कौतुक वाटतं आहे आणि यांचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल ह्या सगळ्या मंडळींचं मला अतिशय कौतुक वाटतं आहे. इतक्यात असा शो बघितला नाही. काय मंडळी, बरोबर आहे? ही 20, 25, 30 वर्षाची मुलं आहेत. ह्यांनी हे कुठलंही तुम्ही बघितलं असेल तर पॉप्युलर झालेलं गाणं, गीत कुठलंही घेतलेलं नाही. हे सगळं नवीन लिहिलेलं, नवीन कंपोज केलेलं. आणि तुम्ही बघाल तर एक एक व्यक्ती त्यातली हार्मोनियमही वाजवतोय, दिमडीही वाजवतोय, गाण्यालाही साथ करतोय. अशी ज्याला आपण बहुआयामी मल्टीफॅसेटेड मुलं आहेत ही सगळी. आणि यांच्या या प्रयत्नाला आपण जबरदस्त दाद दिलीच पाहिजे. आपलं हे सांस्कृतिक कर्तव्य असं मला वाटतं. बेलवलकर ग्रुपच्या तर्फे हे स्पॉन्सर करण्यामध्ये माझा एकच उद्देश होता, कारण गेली सुमारे 20-25 वर्ष मराठी भाषेतलं उत्तम साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एक IC अक्षरे नावाचं मासिक प्रकाशित करतो. कदाचित तुमच्यापैकी काही लोकांनी ते वाचलंही असेल. अनेक कार्यक्रम करतो. रामनगरकर कला वैभव पुरस्कार, निळू फुले सन्मान, गान सरस्वती युवा कलाकार हे सगळं आम्ही अशासाठी करतो की जे पूर्वसंचित आहे ते सगळं आपल्या नवीन पिढीपर्यंत पोचावं. आणि जेव्हा आता म्हणजे आमच्या व्यवसायातली तिसरी पिढी आली आहे, नील आणि नकुल बेलवलकर हे, ते जेव्हा मला असं म्हणाले की आपण फोक अख्खान हा कार्यक्रम त्याच्यामध्ये आर्थिक सहभाग आणि त्याच्यामध्ये संयोजनामध्ये सहभाग घेऊ, तेव्हा मला असा विश्वास वाटला की जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं ते आता माझ्या मुलांपर्यंत पोचलेलं आहे आणि हा प्रवास असाच चालू राहील आणि त्याला तुम्ही सगळेजण साक्षीदार असाल. धन्यवाद.